बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात काल मुसळधार पाऊस बरसलाय आणि त्यामुळे बुलढाण्यातील 13ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सर्वात जास्त पाऊस हा जळगाव जामोद तालुक्यात 3 तासात 208 मिलीमीटर इतका नोंदवला आहे आणि त्या पाठोपाठ नांदुरा तालुक्यात 174 मिलीमीटर पाऊस बरसलाय। या तुफान पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले तर पूर्णा नदीला मोठा पूर आलाय। पुराचं पाणी नदीपात्राच्या बाहेर जाऊन शेतात शिरल्यामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय। सध्या पूर्णा नदीने रौद्र रूप धारण केलं असून नदीकाठच्या अनेक गावात अद्यापही पाणी आहे। काल बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत होत्या आणि त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प झाला होता। मात्र काल सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेगाव संग्रामपूर बुरहानपूर हा मार्ग वाहतुकीस खुला झालाय। अद्यापही पूर्णा नदीला महापूर असून पाण्याची पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर आहे आणि त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश दिलाय। दरम्यान काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शेगाव शहरात घराची भिंत कोसळून एका वृद्धेचा मृत्यू झालाय तर जळगाव जामोद जवळ नाल्याच्या पाण्यात वाहून 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।